नमस्कार. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आलो आहोत शिक्षण महर्षी आणि पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सर यांच्याकडे. तर जाणून घेऊया त्यांचं गुरूंबद्दलचं मत. सर, आपण कोणाला गुरु मानता? पाटील महाराज म्हणून नरसोवाडीचे, त्याला मी गुरु मानतो. आणि हरिकाका गोसावी म्हणून त्यांना गुरु मानतो. माझे अनुभवही चांगले आहेत त्यांच्या बाबतीत तरी. पाटील महाराजांनी मला सांगितलं, तू राजकारण सोडून दे. राजकारण सोडून दिलं मी. आणि राजकारण सोडल्यानंतर मला खूप अनुभव चांगले आले. एक तर अनेक संस्था उभ्या करू शकलो मी. जवळजवळ आता 160 संस्था आहेत, त्या उत्कृष्ट चाललेल्या आहेत. आता मी त्या संस्थेमध्ये कुठेही नाही, डायरेक्टर नाही, ट्रस्टी नाही, कुठे नाही. एक मी ठरवलं होतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये क्लीन राहायचं, आयुष्यामध्ये संस्थेत सुद्धा राहायचं नाही. तर मी जी मला एक आमदारकीची 1 लाख रुपये मिळतात प्रवासाची त्याची, त्याच्यावरती माझं सगळं प्रपंच चालतो. याच्याशिवाय मला जास्त पैसे लागत नाहीत. 1 एकर जमीन नाही, कुठलं पुशीत नाही किंवा काही नाही. मुलं पाहतील का नाही याची चिंता नाही. आणि अतिशय मुलंही चांगले आहेत, संजय पाटील, बंटी पाटील. त्यामुळे कसलीही चिंता नसल्यामुळे मी आहे. आणि अतिशय आनंदी मी असतो, जप करत असतो, सतत जप करत असतो. आणि अनेक हरिकाकांनी जप दिले आहेत, पाटील महाराजांनी दिले आहेत. ते जप करत माय माइंड हॅज बिकम डिवाइन वर्कशॉप. सर, तुमचं आणि तुमच्या गुरूंच्या लाईफमध्ये आल्यानंतर काही अविस्मरणीय क्षण आहे का तुमचं? तर ते म्हणाले राजकारण सोडून द्यास माहिती. आणि ते म्हटल्यानंतर राजकारण सोडून दिलं मी. आणि एकदम अचानक गव्हर्नर झालो मी. प्रतिभाताई पाटील आणि सोनिया गांधींच्या रेकमेंड केल्यानंतर मी त्रिपुराचा गव्हर्नर होतो, आणि नंतर बिहारचा होतो, आणि वेस्ट बेंगॉल. आणि तिन्ही राज्य चांगली मला मिळाली. पुष्कळ लोक कामं घेऊन यायचे. कामं करत असताना करप्ट लोक यायचे, त्यावेळेला त्यांना बाजूला व्यक्त करणं, त्यांचं काम न करणं, हे सगळं करत होतो. आणि मी 1 रुपया सॅलरी गव्हर्नरशिपची घेतली. आणि प्रवासात सुद्धा भत्ता मी गव्हर्नरचा घेतला नाही. सर, प्रत्येकाच्या लाईफमध्ये गुरु का असला पाहिजे? गुरु हा मिळावा म्हणून मिळत नाही कधी, गुरु हा भेटावा लागतो. तर पाटील महाराज जे मला भेटले ते असेच 2000 असं धरत राहिले. आणि ते मला ज्ञानदेव म्हणायचे, मला संपूर्ण वागायचे. मी अतिशय आनंदी आहे. आणि इगो इज डेथ ऑफ लाईफ अँड डेथ ऑफ इगो इज रिअल लाईफ. माणसाने अहंकार सोडला तर अनेक गोष्टी घडून येतात. अनेक माणसांच्यावरती चांगल्या बोलण्याने, चांगल्या वागण्याने, कधी कुणाला न दुखवता जर आपण वागलो, एखाद्या गोष्टी चिडून जरी आला तर सुद्धा आपण शांत राहायला पाहिजे. आणि ते शांत राहण्याचं काम हे मला पाटील महाराज आणि हरिकाका यांनी मला सांगितलं. किंवा हरिकाका ज्या दिवशी ते मला मुलगा म्हणायचे, ते माझा मुलगा तुझा आहे. आणि माया प्रीती आतील तू आला पाहिजेस. आणि मी त्या दिवशी दिल्लीहून आलो. आणि पुण्यात माझा एक फ्लॅट होता, त्या फ्लॅटमध्ये मी बसलो. तोपर्यंत हरिकाका वारले. असं त्यांचं 99 वर्षाचं होतं, हरिकाका अंकमर्डीचे. आणि बरोबर स्वतः ड्रायव्हर मला मिळाला नाही. गाडी घेतली आणि ड्रायव्हर स्वतः पेट निघाला. मुंबईहून निघालो. आणि बरोबर संध्याकाळी रात्री 8 वाजता, संध्याकाळी 8 वाजता पोचलो. तर ते माझी वाट बघत होते ते. आणि हरिकाकानेच सांगितलं होतं की डी.वाय. पाटलाशिवाय, ज्ञानदेव आल्याशिवाय मला धन करायचं नाही. पंचगंगेला धन केलं त्यांना. हरिकाका इथंच वारले, हरिकाका आले. आणि अशा पद्धतीनं हरिकाकांचा आशीर्वाद पूर्ण मिळालेला आहे, पाटील महाराजांचा मिळालेला आहे. आणि मला एक संतांना भेटण्याची आवड आहे पहिल्यापासून. स्वच्छ आचार विचार आणि असूया न ठेवता, एनिमिटी शत्रुत्व न ठेवता असेच चांगलं वागावं. The relation of a conscious mind, subconscious mind is just like a land and farmer. Land will never guide you what to sow. And jealousy, hatred, enmity, these are the weeds of the mind. If those weeds are eradicated, then your fortune takes place. ओम हरिचंद्रम हयग्रीवम हलायुधम पंचकन्या स्मरे नित्यम अघोर संकटनाशनम. आता 5 कन्या मला आहेत, आणि त्यांची आठवण करून मी तो मंत्र म्हणतो. त्यांना चांगलं आरोग्य मिळावं म्हणून हा पंचकन्या स्मरे नित्यम अघोर संकटनाशनम हा जप करतो, त्यांच्यासाठी करतो. आणि एक असा एक जप आहे की सर्व जगाचं कल्याण व्हावं अशा पद्धतीचा एक जप आहे, तो करतो. दररोज 1 माळ 2 माळ करतो. तर माय माइंड हॅज बिकम डिवाइन वर्कशॉप, एवढंच तुम्हाला सांगतो. म्हणजे ईश्वराच्या चिंतनामध्ये, चांगल्या गोष्टी चिंतनामध्ये माझं आयुष्य जातं.
आणि त्यामुळे मी अतिशय सुखी आहे, आनंदी आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन नरेंद्र देसाईसह हर्षाली रोडगे, कोल्हापूर.